बौद्ध धर्मात साती नावाच्या एका भिक्खूची एक प्रसिद्ध कथा आहे. त्याला वाटत होतं की त्याला बुद्धांची शिकवण इतरांपेक्षा जास्त चांगली समजली आहे. हो, त्याचा एक ठाम विश्वास होता. अगदी, की आपली जाणीव किंवा चैतन्य जे आहे ते एका आत्म्याप्रमाणे आहे. म्हणजे शरीर बदलतं, पण ते स्वतः मात्र न बदलता एका जन्मातून दुसऱ्या जन्मात प्रवास करतं. तुम्हाला काय वाटतं, हे बरोबर आहे का? गंमत म्हणजे जेव्हा बुद्धांना हे कळलं तेव्हा त्यांनी सातीला बोलावून घेतलं आणि सांगितलं की तुझा समज पूर्णपणे चुकीचा आहे. पूर्णपणे? हो, इतका चुकीचा की तो मूळ शिकवणीच्या अगदी विरुद्ध आहे. आणि बुद्धांनी त्याला जे समजावून सांगितले ना, तेच आजच्या आपल्या चर्चेचा गाभा आहे. बरोबर. आपल्याकडे विज्ञान, द आर्किटेक्चर ऑफ बुद्धिस्ट कॉन्शियसनेस या पुस्तकातील काही अंश आहेत आणि या स्रोतांच्या आधारे आपण बौद्ध तत्वज्ञानातील त्याच संकल्पनेचा शोध घेणार आहोत, जिच्यामुळे साथीचा गोंधळ उडाला होता. ही संकल्पना आहे विज्ञान, म्हणजे पालीमध्ये विंझान. हो, सामान्यतः आपण विज्ञान म्हटलं की सायन्स समजतो, पण इथे त्याचा अर्थ खूपच वेगळा आहे. अगदी. इथे विज्ञानाचा अर्थ आहे जाणण्याची निव्वळ क्रिया. ती एक जाणीव आहे, पण ती नक्की कशी काम करते, ती कुठून येते आणि सातीप्रमाणे आपलाही गोंधळ का उडू शकतो, हे समजून घेणं खूप रंजक आहे. आज आपण या जाणीवेच्या संरचनेचा उलगडा करणार आहोत. चला तर मग सुरुवातच त्या मूळ वाक्यापासून करूया, जे स्रोतांमध्ये दिले आहे, विजानातीत विज्ञानम. हे ऐकायला खूप तात्विक वाटतं. सोप्या भाषेत त्याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे जे विशेष प्रकारे जाणते ते विज्ञान. आता इथे विशेष प्रकारे हा शब्द महत्वाचा आहे. अच्छा. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही बागेत एक लाल गुलाबाचं फूल पाहिलं. ते फूल लाल आहे, ते गुलाबाचं आहे, त्याचा सुगंध छान आहे, ते सुंदर आहे. हे सगळे विचार, या सगळ्या भावना या नंतर येतात. म्हणजे हे सगळं आपलं मन त्या माहितीवर प्रक्रिया करून ठरवतं. तंतोतंत. पण या सगळ्या प्रक्रियेच्या आधी, अगदी पहिल्या क्षणाला तुमच्या डोळ्यांवर त्या फुलाचा रंग आढळल्याबरोबर जे एक निव्वळ पाहण्याची जाणीव होते, हां, ज्यात अजून कोणताही अर्थ किंवा भावना मिसळलेली नाही, ती प्राथमिक, ती कच्ची जाणीव म्हणजे चक्षुविज्ञान. ती फक्त एक नोंद आहे की इथे काहीतरी दिसत आहे. अच्छा, म्हणजे ही जाणीवेची पहिली ठिणगी आहे. जसं कम्प्युटरमध्ये 1 किंवा 0 असतो, तसा हा एक कच्चा डेटा आहे. याला अजून कोणतंही लेबल लावलेलं नाही. अगदी. मग आपल्या प्रत्येक इंद्रियासोबत अशी एक वेगळी प्राथमिक जाणीव जोडलेली आहे का? हो, आणि बौद्ध तत्वज्ञानात याच जाणीवेचे 6 दरवाजे मानले आहेत. त्यानुसार विज्ञानाचे 6 प्रकार सांगितले आहेत, जे संयुक्त निकायामध्ये येतात. ओके. पहिला आपण पाहिला चक्षु विज्ञान, डोळ्यांनी रूप पाहिल्यावर होणारी जाणीव. दुसरा आहे सोत विज्ञान, म्हणजे कानांवर आवाज आदळल्यावर होणारी ऐकण्याची निव्वळ जाणीव. आणि याचप्रमाणे पुढे नाकाने गंध आल्यावर घाण विज्ञान, जिभेने चव घेतल्यावर जिव्हा विज्ञान आणि त्वचेला काही स्पर्श झाल्यावर काय विज्ञान. पण 6वा प्रकार मनाशी संबंधित आहे, बरोबर? बरोबर. आणि तो सर्वात सूक्ष्म आणि महत्वाचा आहे. तो आहे मनोविज्ञान. म्हणजे मनाने विचार किंवा कल्पना जाणण्याची जाणीव. हो, जेव्हा मनात एखादा विचार येतो किंवा एखादी आठवण येते, तेव्हा त्या विचाराची किंवा आठवणीची जी प्राथमिक जाणीव होते ती म्हणजे मनोविज्ञान. म्हणजे आत्ता या क्षणी मी तुमचं बोलणं ऐकतोय तेव्हा स्रोतविज्ञान कार्यरत आहे, समोरच्या नोट्स पाहतोय तेव्हा चक्षुविज्ञान आहे, आणि हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा मनोविज्ञान सुद्धा आहे. या तर एकाच वेळी अनेक प्रक्रिया सुरू आहेत. अगदी. हा एक सततचा प्रवाह आहे आणि इथेच सातीसारखा गोंधळ होऊ शकतो. कारण हा प्रवाह इतका सलग वाटतो की आपल्याला वाटतं ही एकच अखंड गोष्ट आहे जी मी आहे. पण आता खरा प्रश्न येतो ज्यावर स्रोतांमध्ये खूप भर दिला आहे. ही जाणीव येते कुठून? विशेषतः जन्माच्या क्षणी जेव्हा पहिलं विज्ञान प्रकट होतं. हो, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण जर ती आत्म्यासारखी नसेल तर मग तिचा स्रोत काय? स्रोतांमध्ये संखारपच्चया विज्ञानम असे एक सूत्र येतं. याचा काय संबंध आहे? याचा थेट संबंध प्रतित्य समुत्पाद, म्हणजेच कारणांवर अवलंबून असलेल्या उत्पत्तीचं सिद्धांताशी आहे. ओके. संघारपच्चय विज्ञानम याचा अर्थ आहे मागील जन्मात केलेल्या कर्मांच्या संस्कारांमुळे, म्हणजे संखारामुळे या जन्मातील पहिलं विज्ञान म्हणजेच पहिली जाणीव निर्माण होते. या पहिल्या जाणीवेला प्रतिसंधी विज्ञान किंवा रिबर्थ लिंकिंग कॉन्शियसनेस म्हणतात. एक मिनिट, इथे मला थोडं थांबून विचारावंसं वाटतंय, कारण इथेच गोंधळ होण्याची शक्यता जास्त आहे. नक्कीच.
मागच्या जन्मातील कर्मांमुळे या जन्मात जाणीव निर्माण होते हे ऐकल्यावर कोणालाही वाटेल की काहीतरी गोष्ट, मग तिला आत्मा म्हणा किंवा कर्मऊर्जा म्हणा, मागच्या जन्मातून या जन्मात आली. बरोबर. मग यात आणि आत्म्याच्या संकल्पनेत नेमका फरक काय? खूप चांगला प्रश्न आहे आणि हाच बौद्ध तत्वज्ञानातील सर्वात वेगळा आणि सूक्ष्म मुद्दा आहे. स्रोत हे अतिशय स्पष्ट करतात की हे विज्ञान आत्म्याप्रमाणे शाश्वत नाही आणि ते एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवास करत नाही. अच्छा. यासाठी एक खूप सुंदर उदाहरण दिलं जातं. कल्पना करा, तुमच्याकडे एक पेटलेली मेणबत्ती आहे ठीक आहे. आणि तुम्ही त्या पेटलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीने दुसरी विझलेली मेणबत्ती पेटवता. आता मला सांगा, दुसऱ्या मेणबत्तीची ज्योत ही पहिल्या मेणबत्तीचीच ज्योत आहे का? नाही, ती तर नवीन ज्योत आहे. पण ती पहिल्या ज्योतीमुळेच निर्माण झालीये, तिच्याशिवाय ती पेटली नसती. तंतोतंत. ज्योत तीच नाही, पण कारण कार्य संबंधाने ऊर्जा एका मेणबत्तीकडून दुसऱ्या मेणबत्तीकडे गेली. तसंच मागील जन्माच्या शेवटच्या क्षणातील चित्तातील कर्मऊर्जा नवीन जन्मातील पहिल्या विज्ञानाला जन्म देते. ती एक प्रक्रिया आहे, एखादी वस्तू नाही जी प्रवास करते. जुनं चित्त विझतं आणि त्याच क्षणी त्याच्या ऊर्जेवर नवीन चित्त पेटतं. हे उदाहरण खूपच प्रभावी आहे. म्हणजे एक सातत्य आहे, पण त्यात कोणतीही कायमस्वरूपी वस्तू नाही. अगदी. पण मग ही जाणीव, हे विज्ञान हवेत तर तरंगत नसेल. तिला अस्तित्वात येण्यासाठी काहीतरी आधार लागत असेल, जसं अग्नीला जळण्यासाठी इंधन लागतं. अगदी बरोबर. आणि हा आधार म्हणजे आपलं नामरूप, म्हणजेच आपलं मन आणि शरीर. या दोघांमधील नातं समजून घेण्यासाठी नलकलापियो सुत्तातील एक उदाहरण खूपच सुंदर आहे. ते गवताच्या पेंड्यांचं उदाहरण ना? हो. कल्पना करा की गवताच्या किंवा लवाळ्याच्या 2 उंच पेंड्या आहेत. त्या स्वतंत्रपणे जमिनीवर उभ्या राहू शकत नाहीत, लगेच पडतील. बरोबर. पण जर तुम्ही त्या एकमेकींना टेकून उभ्या केल्या तर त्या एकमेकींच्या आधाराने उभ्या राहतात. आणि जर त्यातली एक पेंडी काढून घेतली तर दुसरी आपोआप खाली कोसळते, तिला आधारच राहत नाही. अगदी तसंच. बौद्ध तत्वज्ञान सांगतं की विज्ञानाशिवाय नामरूप म्हणजे मनशरीर टिकू शकत नाही. आणि नामरूपाशिवाय विज्ञान प्रकट होऊ शकत नाही. हो, त्यांचं अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे. जाणीव होण्यासाठी शरीर आणि मन आवश्यक आहे आणि शरीर मनाच्या प्रक्रियांना चालना देण्यासाठी जाणीव आवश्यक आहे. ते इतके गुंतलेले आहेत की त्यांना वेगळं करताच येत नाही. म्हणजे आपण अनेकदा माझं मन आणि माझं शरीर असा वेगळा विचार करतो, पण बौद्ध तत्वज्ञानानुसार जाणीवेशिवाय या दोन्हींना अस्तित्वच नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. आहेच. हे असं नाही की मी माझ्या शरीरात राहतो, तर मी ही भावनाच शरीर, मन आणि जाणीव यांच्या एकत्र येण्याने निर्माण होते. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. आणि हाच मुद्दा साथीच्या लक्षात येत नव्हता. तो विज्ञानाला या सगळ्यापासून वेगळं, स्वतंत्र आणि कायमस्वरूपी मानत होता. म्हणजे त्याला वाटत होतं की विज्ञान हे गवताच्या पेंढ्यांसारखं नाही, तर पेंढ्यांना आधार देणाऱ्या खांबासारखं आहे. बरोबर. म्हणूनच बुद्धांनी त्याला खडसावलं. आणि त्याची समजूत चुकीची ठरवली. त्यांनी त्याला अग्नीचं उदाहरण दिलं होतं, बरोबर? हो, मज्जिम निकायातील महातना संख्यीय सुत्तामध्ये ते उदाहरण येतं. बुद्धांनी त्याला समजावलं की विज्ञान हे प्रत्यय समुत्पन्न आहे. म्हणजे ते कारणांवर अवलंबून आहे. अगदी. जसा अग्नी स्वतःहून स्वतंत्रपणे अस्तित्वात नसतो. तो ज्या इंधनावर जळतो त्यावरून त्याचं नाव ठरतं. आपण लाकडाचा अग्नी म्हणतो किंवा गवताचा अग्नी, शेणाचा अग्नी म्हणतो. आपण कधीच फक्त अग्नी म्हणत नाही, तो कशाचा तरी अग्नी असतो. बरोबर. त्याला इंधनाचा आधार लागतोच. तसंच विज्ञान ज्या इंद्रियाच्या दारातून आणि विषयाच्या संपर्कातून उत्पन्न होतं त्यावरून त्याचं नाव ठरतं. म्हणजे चक्षुविज्ञान, सोतविज्ञान. हो. म्हणजे चक्षुविज्ञान हा डोळे आणि रूप या इंधनावर जळणारा अग्नी आहे. सोतविज्ञान हा कान आणि आवाज या इंधनावर जळणारा अग्नी आहे. ते एक स्वतंत्र, कायमस्वरूपी, भटकणारं तत्व नाही. इंधन संपलं की अग्नी विझतो. तसंच कारणं संपली की विज्ञान नाहीसं होतं. वाह! हे उदाहरण खूपच स्पष्ट आहे. म्हणजे जाणीव ही एक घटना आहे, वस्तू नाही. ती विशिष्ट कारणांमुळे विशिष्ट क्षणी निर्माण होते आणि कारणं संपल्यावर ती नाहीशी होते. अगदी. मला वाटतं आता साथीचा गोंधळ का झाला आणि तो कुठे चुकत होता हे स्पष्ट झालंय. पण मग एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न उरतो. या सगळ्याचा निष्कर्ष काय? विज्ञानाला इतकं सूक्ष्मपणे समजून घेण्याचं प्रयोजन काय?
स्रोतानुसार याची 2 मुख्य कारणं आहेत आणि दोन्ही थेट मानवी दुःखाच्या मुळाशी संबंधित आहेत. पहिलं कारण म्हणजे बुद्धांनी विज्ञानाला विज्ञानाहार म्हटलं आहे. विज्ञानाहार म्हणजे आहार किंवा अन्न? हो, न्यूट्रिमेंट. जाणीव म्हणजे आहार? हे जरा विचित्र वाटतंय. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे शरीराला टिकून राहण्यासाठी भौतिक अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे या भवचक्राला, या पुनर्जन्माच्या चक्राला चालू ठेवण्यासाठी विज्ञानाचा आहार लागतो. अच्छा. आपली प्रत्येक जाणीव, प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट, हा एका कर्माचं बीज पेरतो, जो पुढच्या अनुभवाला जन्म देतो. आपण जे काही पाहतो, ऐकतो, विचार करतो, त्यातून एक कर्म ऊर्जा तयार होते, जे पुढच्या क्षणीच्या जाणीवेला खाद्य पुरवते. म्हणजे विज्ञान हेच ते इंधन आहे जे पुनर्जन्माच्या चक्राला सतत ढकलत राहतं. बरोबर. जोपर्यंत आपण या जाणीवेला मी किंवा माझं म्हणून चिकटून राहतो, तोपर्यंत हे चक्र सुरूच राहतं. आणि इथेच दुसरं कारण येतं. होय. आणि इथेच दुसरं आणि सर्वात महत्वाचं कारण येतं, जे थेट मुक्तीशी म्हणजेच निर्वाणाशी संबंधित आहे. जेव्हा विपश्यनेच्या साधनेतून साधकाला हे फक्त बौद्धिकरित्या कळत नाही, तर प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागतं की ही जाणीवसुद्धा अनित्य आहे, इम्परमनंट आहे. ती क्षणाक्षणाला निर्माण होते आणि नष्ट होते. हो, ती सतत बदलणारी आहे. आणि यात मी किंवा माझा आत्मा असं काहीही शाश्वत नाही, म्हणजे अनात्मा आहे. तेव्हा त्या जाणीवेवरची, त्या अनुभवांची पकड सुटते. आणि ही पकड सुटणं म्हणजेच दुःखातून मुक्त होणं आहे. अगदी बरोबर. कारण मी आणि माझं या भावनेतूनच तर सगळ्या आसक्ती आणि द्वेष निर्माण होतात. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मी काहीतरी कायमस्वरूपी आहे असं न मिळता, मी एक सतत बदलणारी प्रक्रिया आहे असं जेव्हा मिळतं, तेव्हा त्या खोट्या मीला वाचवण्यासाठी चाललेली धडपड थांबते. आणि ती धडपड थांबणं म्हणजे शांती. बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की बौद्ध तत्वज्ञानातील विज्ञान ही संकल्पना कितीतरी जास्त सूक्ष्म आहे. ती साथी भिक्खूला वाटली तशी आत्म्याप्रमाणे कायमस्वरूपी नाही. ती विशिष्ट इंद्रिय आणि विषय यांच्या संपर्कासारख्या कारणांवर अवलंबून असणारी एक क्षणिक प्रक्रिया आहे. आपण पाहिलं की ती 6 इंद्रियांच्या दारातून प्रकट होते. तिचं आणि मन शरीराचं नातं गवताच्या 2 पेंढ्यांसारखं परस्परावलंबी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जाणीव एक स्वतंत्र शाश्वत आत्मा नाही, तर कारणांवर अवलंबून असलेली एक घटना आहे. आणि ती अनित्य आहे, दुःखाने भरलेली आहे आणि आत्मविहीन आहे हे जाणणं. हेच मुक्तीच्या मार्गावरील एक महत्वाचं पावलं आहे. अगदी. स्रोतांमध्ये विज्ञानाला पुनर्जन्मासाठीचा आहार म्हटला आहे. यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो. कोणता? जर जाणीव हा एक आहार असेल जो आपल्या पुढच्या क्षणाला घडवतो, तर आपण रोज आपल्या मनाला कोणत्या प्रकारचा आहार देतो? खूप छान प्रश्न आहे. आपण जे पाहतो, जे ऐकतो, ज्या लोकांमध्ये वावरतो, जे विचार करतो, त्याने आपल्या पुढच्या क्षणाची जाणीव कशी घडत असेल? केवळ पुढच्या जन्माची नाही, तर उद्याच्या दिवसाची, पुढच्या तासाची जाणीवसुद्धा. यावर विचार करायला हरकत नाही.